स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मीच वारा आहे आणि मीच पाणी आहे. सर्वत्र मीच आहे. विश्वास ठेव, तुला तुझ्या घरात नक्की मीच दिसणार आहे. तुला तुझ्या चराचरात मीच दिसणार आहे आणि जेथे तुला माझी गरज आहे तेथे देखील मीच तुला दिसणार आहे. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, कधीही वाईट परिस्थिती स्वतःहून येत नसते. आपले कर्म हे जर तसे असतील तर नक्की वाईट वेळ येत असते. कर्म जर चांगले असतील तर वाईट वेळ सुद्धा येत नाही आणि देव हे नेहमी आपली साथ देतो. मित्रांनो, झाडूंचे 3 प्रकार असतात. कदाचित हे फार कमी लोकांना माहिती असेल. घरातील जुना झाडू घराबाहेर फेकण्याआधी एकदा या काही गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला हव्या. अशा झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यापासून रोखली जाते. घरामध्ये कोणते झाडू ठेवणे शुभ आहे आणि कोणता झाडू तुम्हाला सांगणार आहे, चला पाहूया. प्लॅस्टिकचा झाडू, कोकपासून बनलेला झाडू आणि फुलांपासून बनलेला झाडू ठेवल्याने काय परिणाम होतात, घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा, ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. घरात वापरण्यात येणारा झाडू हा आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कारण झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप मानले जाते आणि झाडू माणसाला करोडपती बनवतो. त्याचबरोबर आपल्या काही चुकांमुळे माणूस गरीबही होतो. शकुन आणि अपशकुन याचा संबंध आपल्या शास्त्रात झाडूच्या वापराशी आहे. अशी अनेक कामे आहेत जी आपण झाडूने अजिबात करू नये. झाडू अत्यंत जपून ठेवावा लागतो. त्याचा वापर केल्याने आपल्याला खूप महत्त्व प्राप्त होते. ज्यांना खऱ्या अर्थाने विश्वास आहे, ज्यांच्यासाठी आपल्या धर्मग्रंथात सांगितलेलं आहे, झाडू शेवटी कोणत्या दिशेला ठेवावा आणि झाडू कसा ठेवावा याबद्दल झाडू संबंधित देवी लक्ष्मीचा आहे असं म्हटलं जाते. आणि तुटलेला किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेला झाडू हे अलक्ष्मीला जोडला जातो. मित्रांनो, झाडूंच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या जीवनात गरिबी येते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की झाडूचा योग्य वापर केला पाहिजे आणि झाडूचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात यशाची दारे उघडतील. जर आपल्या आयुष्यात खूप समस्या असतील, आपल्या आयुष्यातील समस्या संपत नसतील, जर तुमचे सामान्य पद्धतीने चालणे हे असे चालत असेल तर काही अडचण नाही. पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात एकच समस्या संपत नसेल, तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होत असेल, तुमच्या आयुष्यात पैसा हे नेहमी उद्ध्वस्त होत असतो, उत्पन्न कमी होतो आणि खर्च जास्त होतो, जर आपण काही साधं करू शकत नसेल तर तुमचे घर अडचणीत येते, कोणत्याही परिस्थितीत यश मिळत नसते, तर काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि त्यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होतात. त्यापैकी एक झाडू आहे. झाडू हे आपल्याला खूप नकारात्मकता पसरवू शकतो. तसेच तो आपल्या घरात सकारात्मकता देखील आणू शकतो. जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्यावर गरिबी यायला वेळ लागणार नाही. तर दुसरीकडे जर तुम्ही सामान्य पद्धतीने झाडू वापरला तर ते तुम्हाला करोडपती देखील बनवू शकते. मित्रांनो, आजच्या काळात मॉडर्न असण्याने नोकरी करणारे सामान्य लोक प्रत्येकाच्या घरात हा झाडू असतोच. असं एकही घर नाही की जिथे हा झाडू वापरला जात नाही. पण त्या लोकांना झाडू कसा ठेवायचा, झाडूने काय करायचे हे माहिती नसते. बरेच लोक झाडूचा वापर खूप चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे अनेक समस्यांना त्यांचा सामना त्यांना करावा लागतो. तुम्ही तुमचे घर सकाळी लवकर झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर घर झाडणे शक्य नसेल
तर संध्याकाळी घर झाडून घ्यावे. तुम्हाला तुमच्या घरात घाण ठेवण्याची गरज नाही. शक्यतो सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही घर झाडून घ्यावे. जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर कृपया ते संध्याकाळनंतर घराबाहेर टाकू नका. कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्हाला घराबाहेर फेकायला हवा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करायला हवा आणि कोणकोणत्या दिवशी तुम्ही चुकून झाडू खरेदी करू नये. सर्वात आधी हे जाणून घेऊया की नवीन झाडू खरेदी करण्यासाठी घरातील सर्वात शुभ दिवस म्हणजे कोणता. शनिवारचा दिवस. जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल आणि घरी आणाल तर सर्वप्रथम तुम्हाला तो झाडू शनिवारी वापरायचा आहे, जेव्हा तुम्हाला काही अडचण नाही. पण जर तुम्हीही खरेदी करायला गेले असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जेव्हा तुम्ही काही खरेदी करायला जाल, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी हे सोमवार मानले जातात. या दिवशी चुकून सुद्धा झाडू खरेदी करू नये. तुम्हाला रविवार, मंगळवार आणि शनिवार हे कठोर वार असतात. या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर असते. आपण नेहमी चांगल्या पद्धतीने झाडू खरेदी करायला हवा आणि कधीही या चुका नाही करायच्या असतात. या दिवशी झाडू खरेदी करणे खूप फायदेशीर ठरते. आपण नेहमी कठोर वारावरच झाडू खरेदी करावा. सोमवारावर झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धनहानी सुरू होते आणि आपण कोणत्याही दिवशी नवीन झाडू खरेदी करा. शक्य असल्यास शनिवारी आणि घरातून मंगळवारी झाडू खरेदी करा. रविवारी पण जमते. घरात नवी झाडू वापरल्यास सुरुवात करावी. हे तुमच्यासाठी संपत्तीच्या प्रवाहाचे स्रोत बनेल. दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणाल तर तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्याचे असेल की तुम्हाला ही कल्पना नसेल. आता जाणून घेऊया की कोणत्या कोपऱ्यात झाडू ठेवायचा आणि कोणते कोपरे आहेत जिथे चुकूनही झाडू ठेवू नये. आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण जेव्हा ईशान्य कोपरा म्हणतो तिथे झाडू कधीही ठेवू नये, कारण ते पूजास्थान आहे आणि विशेषतः ज्या ठिकाणी आपल्याला झाडू ठेवल्यावर तो उभा राहतो अशा ठिकाणी सुद्धा झाडू ठेवू नये. पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नये. जर तुम्ही तिथे झाडू ठेवता तर ते तुमच्या देवस्थान आहे, जिथे देवाचा अपमान होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. घरामध्ये दुर्भाग्य चालून येते आणि नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करू लागते. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की तुम्ही चुकून सुद्धा ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नका. आता तुम्ही सगळे विचार करत असाल की मग झाडू ठेवण्यासाठी सर्वात चांगली जागा कोणती? तर घराचा नेतृत्व कोपरा. जर तुम्ही नेतृत्वाला झाडू ठेवाल तर असे मानले जाते की तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास सुरू होत आहे. असे मानले जाते की घराच्या मालकाचे स्थान म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही नेतृत्व दिशेला झाडू ठेवाल तर तुमच्या घराचा मालक हा दुप्पट आणि चौपट प्रगती करेल. आता आपण जाणून घेऊया की घर झाडण्यासाठी योग्य वेळ कोणती. पण त्याआधी हे लक्षात ठेवा, जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरीही ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने झाडू ठेवाल तर फायदा तुम्हालाच मिळतो जो त्या घरात राहतो. आपल्याला वेद आणि पुराणात 4 वेळा सांगितले आहे, जो व्यक्ती रात्री झाडू मारतो तिच्या घरात दारिद्र्य येते. आजच्या आधुनिक युगात जर तुमचा नाईलाज असेल, खूप तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. घरात लक्ष्मी हे ठेवायचे आहे. घरसुद्धा स्वच्छ ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. आपल्या घरात लक्ष्मी वास करू लागेल म्हणून देवी लक्ष्मीला राहण्यासाठी घर स्वच्छ करणे अति आवश्यक आहे. जर तुम्हाला नाईलाज रात्री झाडी मारावा लागत असेल तर तुम्ही असे करा की कचरा घराबाहेर टाकू नका. दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कचरा घराबाहेर टाकू शकता. झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लागता कामा नये. चुकूनही झाडूला पाय लागला तर त्याला स्पर्श करून क्षमा मागली पाहिजे. तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूला लागलेली माती कधीही घराबाहेर टाकू नये. शास्त्रात ही माती केवळ माती मानली जात नाही आणि ती घराबाहेर टाकली आणि तसेच झाडूला पायाने स्पर्श केल्यास असे मानले जाते की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही, तर त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. लक्षात ठेवा, झाडूला पाय लावू नका.
कदाचित झाडूला धर्माशी जोडलेले आहे आणि म्हणूनच झाडूवर पाय टाकणे म्हणजे लक्ष्मी देवीचा अपमान समजला जातो. जेव्हा तुम्ही झाडूला पाय ठेवता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावर कोपते. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की तुम्ही झाडू नेहमी घरात लपून ठेवावा. चुकूनही झाडू कधी उघड्यावर जागी ठेवू नये. जर तुम्ही झाडूला मोकळ्या जागी ठेवाल तर ते अशुभ मानले जाते. शक्यतो झाडूला तुमच्या घरातील अशा ठिकाणी लपून ठेवा जिथे घराबाहेरच्या लोकांची नजर तुमच्या झाडूवर पडणार नाही. आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही आमचा झाडू कुठे ठेवायचा, कुठे लपवायचा. मग तुम्ही तुमचा झाडू पलंगाखाली ठेवण्याचा विचार करत असाल, पण अजिबात करू नका. नाहीतर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येईल. त्यामुळे घरामध्ये बेडखाली झाडू ठेवू नये. तसेच तुमच्या घराच्या आरोग्यसंबंधी समस्या निर्माण होतात. मित्रांनो, जर तुमच्या घरात एखाद्या मूल अचानक घर झाडू लागले तर समजून जा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहे. हे सर्व आपल्या झाडूंशी संबंधित शकून आणि अपशकुन जोडलेले आहे. सूर्यास्ताच्या आधी नियमितपणे घर पुसण्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते. पण अशी जुनी समजूत आहे की गुरुवारी घर पुसून घेणे, असे केल्याने लक्ष्मी आपल्याला रागावून निघून जाते. उर्वरित सर्व दिवस तुम्ही फरशी पुसू शकता आणि तसेच फरशी पुसण्याच्या पाण्याला अर्धा चम्मच मीठ घालावे. ते दररोज फरशी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात मीठ घाला आणि मग फरशी पुसायला सुरुवात करा. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आणि तुमच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागेल आणि यामुळे तुमच्या घरात नेहमी शांततापूर्ण वातावरण राहील. मित्रांनो, अनेकदा असे घडते की तुमच्या घराचे गेट उघडे राहिल्यास काही छोटी जनावरे किंवा गाई म्हशी आत येत असतील तर चुकून सुद्धा त्यांना झाडूने मारू नका. झाडूने मारता कामा नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्या घराला घोर पाप लागते. जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती शुभ कार्यासाठी निघाली असेल तर तुम्ही चुकूनही घरात झाडू नये. ती व्यक्ती निघून गेल्यानंतर किमान 8 तासानंतर घर झाडून घ्यावे. कारण शास्त्रानुसार असे म्हटले जाते की कोणी घरातून बाहेर पडल्याने झाडू लावला तर ते मृत्यूचे सूचक मानले जाते. झाडू कधीही उभा ठेवू नये. बरेच लोक आपल्या घरातील झाडू उभा ठेवतात, अस्वस्थ ठेवतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे, पण हे खूप अशुभ लक्षण आहे. मित्रांनो, जर तुम्ही घरात प्रवेश करत असाल आणि जर तुम्हाला वाटत झाडू असे नवीन घर आपल्यासाठी शुभ मानले जाते तर तुम्ही झाडू घेऊन नवीन घरात प्रवेश करावा. तुम्ही तुमच्या नवीन घरात तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल, कारण झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते. जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीचे ऐकता किंवा एकाच वेळी लक्ष्मी देवीच्या सोबत घेऊन घरामध्ये जाता तेव्हा तुमच्या जीवनात हे खूप शुभ प्रवेश मानला जातो. यामुळे तुमच्या नवीन घराला नेहमी सुख, समृद्धी आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद राहील. सूर्यास्ताच्या वेळी नेहमी हे लक्षात ठेवा, सूर्यास्त होतात अजिबात काही करू नये. तुम्हाला तुमच्या घराचे रात्रीच्या वेळी वाईट दोषापासून संरक्षण करायचे असेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर दररोज रात्री घराच्या बाहेर झाडू ठेवू शकता. यामुळे तुमच्या घरातील काही सर्व नकारात्मक ऊर्जा असतील त्या हळूहळू नाहीशा होतील. पण लक्षात ठेवा की हे काम तुम्हाला फक्त रात्री करावे लागेल आणि दुसऱ्या दिवशी ते पूर्णपणे सोडून द्या. जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा सदैव तुमच्या पाठीशी सहवास राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या घराजवळील कोणत्याही मंदिरात पहाटेच्या सुमारास जा आणि 4:30 ते 5 या सुमारात तुमच्या मंदिरात 3 झाडू दान करावे लागतील. परंतु तुम्हाला नवीन झाडू घ्यावे लागतील. प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा खूप महत्त्वाची आहे. अनेकदा मंदिरात झाडू दान करणे आपल्यासाठी शुभ मानले जाते. तर ते झाडूने दान कोणत्या दिवशी करावे? ज्या कोणत्याही दिवशी मोठा सण असेल, कोणतेही ज्योतिषविषयी कार्यक्रम असेल किंवा ग्रहण किंवा शुभयोग किंवा तुम्हाला समजत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी मंदिरात कोणालाही न सांगता झाडू ठेवा आणि परत या. आणि हे करता कोणीही आपल्याला पाहू नये याची काळजी घ्यावी.
शास्त्रानुसार गुप्तदानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. ज्या दिवशी तुम्ही हे काम कराल त्या दिवशी झाडू तुम्हाला बाजारात 3 नवीन झाडू खरेदी करून ठेवावे लागतील. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही हे काम ब्रह्ममुहूर्तावर करा. तुम्हाला त्याचा फायदा नक्की मिळतो. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या माहितीला पूर्ण नक्की पहा आणि ही माहिती तुम्हाला काही समजल्यास याचा फायदा देखील घ्या. लक्षात ठेवा, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून तुम्हाला खूप महत्त्वाचे काम देणार आहे. जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल, यामध्ये काहीही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की काही उपाय करू शकता. प्रत्येक गोष्ट ही मनाप्रमाणे होत नसते, पण जेव्हा मनाप्रमाणे गोष्टी झाल्या तेव्हा आपण आपले काम करत राहावे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपण काय करावे, पण असं नाही. आपल्याला जे जमतं किंवा आपल्यासाठी जे योग्य आहे तेच करावे. आज या काही गोष्टींचा आपल्याला लक्ष द्यायचं आहे, म्हणजे सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. शास्त्रात मानले जाते, ज्या घरातील तुळशीने हे 9 संकेत दिले त्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहत असतो. आपली चांगली वेळ येणे किंवा न येणे हे आपल्या तुळशीशीही संबंधित असतो. तुळस जर हे 9 संकेत देत असेल, तुळशीने जर हे संकेत दिले, तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकर सुरू होणार आहे. लवकर आता तुमची सर्व काही वेळ बदलणार आहे. तसेच तुळशी रोप ही काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांची संकेत देते. चला कसे ते जाणून घेऊया. ब्रह्मवैवर्तन पुराणात तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाही. लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णांना सांगितलंय, तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. जो सर्व आजारांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे. जर या रोपाची आपल्या घरात लावले तर येणारे संकट हे सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून आणि नकारात्मक शक्तीपासून आपल्याला नेहमी वाचवते. दरवाजाबाहेर तुळस लावल्यास हे नकारात्मक शक्तीची नाश होतो असं म्हणतात व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संसार होतो. तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप हे वृंदांचे एक अवतार मानले जाते, म्हणून घरात दुसरे रोप असू नये, पण तुळशीचे एकच रोप असावे. तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरीही चालतील, पण घरात तुळशीचं एकच रोपटं का असेना ते रोपटे तुमच्या घरी नक्की असावे. ज्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होत असते, समृद्धी येणार असते, तर तुमची तुळस चांगली फुलते आणि चांगली दिसते. तिला नवीन हिरवेगार पाने लागतील आणि तुमचे रोप हे टवटवीत दिसेल. दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीचे पाणी नेहमी पिण्याचे आणि शुद्ध अर्पण करावे. कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केलं तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी येतात. जर तुमच्या तुळशीच्या रोपाला बाजूला इतकी नवीन तुळशीचे रोप येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची कमाई लवकर वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होत आहेत. लक्षात ठेवा, नवनिर्मित तुमच्या आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपे तुम्हाला मार्गदर्शन करतात. तुळशीची असतील तर आणखीन चांगले आहेत. याचा अर्थ अनपेक्षित धनलाभ होणार आहे.
तुळशीची रोपं आपली प्रगती दर्शवतात. तुमच्यात आवकमध्ये वाढ होणार आहे. तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण होणार आहे. दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा. तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्या. यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण होतात, परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचण येत नाही. तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकर परत मिळतात. लक्षात ठेवा, काही वेळेला तुम्ही बघितलेले असे तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्यातरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्यातरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घ्या. रोजची रोज ते स्वच्छ करा. त्यामध्ये पाणी स्वच्छ टाका. पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. दारात झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो. जर घरामध्ये झाड सुकलेली लावली असेल किंवा वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्ह वास करते. अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळतील. अशी झाडे लवकर घरासमोर काढून टाका आणि नवीन झाडे लावा. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येतील. बऱ्याच वेळेला वाटतं अशी झाडे लवकर घरासमोरून जर काढली नाही तर चुकीच्या गोष्टी घडतात आणि नवीन झाडी लावा व त्याची काळजी घ्या. तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसते तेव्हा बहर येऊन मंजरी जर धर लागली असेल तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशी रोपाची काळजी घ्या. अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. जर एखाद्याला भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा. यामुळे तिचा पती उत्तम सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल. तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्री सूक्त किंवा लक्ष्मी सूक्तचा पाठ करावा. यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. यामुळे घरामध्ये प्रगती येणारे अडचणी दूर करतात. तुळशी हिरवी पाने आपोआप गळून पडतील. असतील तरी तुमच्या घरात क्लेश किंवा द्वेष वाढणे यासारख्या समस्या येतील. घरातील आपस संबंधात आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून कारणावरून वाद होऊ शकतो. वडील आणि मुलामध्ये वादांचे प्रमाण वाढू शकतो. यामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात. तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीच्या तुपाचा दिवा नक्की लावावा. यामुळे घरात होणाऱ्या कटकटी थांबण्याशिवाय रोज तुम्हाला मदत मिळते. सायंकाळी तुमच्या तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवी स्थिर राहते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये. त्यामुळे सर्व कटकटमधून आपल्याला कायमची सुटका मिळते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस चालू होतात. लवकरच घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मी सदैव वास्तव्य करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा. तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर अर्थ होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे. तुमचा व्यापार वाढणार आहे. तुम्हाला धनलाभी होणार आहे. यामुळे तुमच्या जीवनात मोठा चमत्कार सुद्धा होऊ शकतो. तुळशी रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमच्या लवकर सुखाचे दिवस येणार आहे. तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत मानले जाते.
जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. तुमचा व्यापार व व्यवस्थामध्ये वाढ होईल असा संकेत असतो की त्यांचा अर्थ असा होतो की लवकर धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते. जर तिथे वाळलेली तुळस असेल तर त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरात अवकाळ दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा आला तरीही तो विनाकारण नष्ट होतो. लक्षात ठेवा, विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जातो. कारण तुळशी आणि लक्ष्मी यांची मैत्रता असते आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळी आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जर तुम्ही समोर दिवा लावत असाल तर लक्ष्मी नक्की आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करेल. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्यासोबत निवास करते. यामुळे पूर्वीची लोक अंगणात तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे. जर त्यांची तुळस फुललेली व टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला अधान लागलेलं असतं आणि एखाद्याच्या घरापासली तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद, कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते. अनेक वेळाला असं घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतील व आपल्या घरातील माती बनवतात किंवा इतर किडकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती चांगलीच आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा, म्हणजे त्यांच्यावर मुंग्या लागणार नाही. या सर्व गोष्टीची काळजी घेतली तर तुळशीचे रोप अगदी बहरलेले आणि चांगले राहू शकते. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देते आणि आपण असेही बघतो की तुळशी रोपाजवळ काळ्या मुंग्या येत असतात. याचा अर्थ असा होता की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे. कोणीतरी व्यक्ती तुमच्यासाठी मोठे नुकसानदायक संकट आणणार आहे. तुळशीच्या रोपाला चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर त्याचा अर्थ असा की तुम्हाला लवकर धनलाभ होईल आणि तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होईल. अडकलेले काम लवकर पूर्ण होईल आणि तुम्हाला सर्व काही संकटातून मात मिळणार आहे. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी असतात, त्यांचा सामना करून पुढे जा, नक्की तुम्हाला चांगली बातमी मिळेल. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवेल आणि कार्यरत राहील त्या व्यक्तीच्या आयुष्यात नेहमी आनंदाची बातमी मिळेल. प्रत्येक संकट त्या व्यक्तीच्या आयुष्यातून दूर होईल. फक्त त्याचा सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे व्हायला हवं. आयुष्यात जर अडचणी असतील तर त्यांचा त्याने सामना करायला हवा. आयुष्यामध्ये सर्व काही मिळेल, फक्त आयुष्यात देवावरती विश्वास ठेवायला हवा. जर आपण देवावरती विश्वास ठेवून काम करू तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. बऱ्याच वेळेला आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळत नाही. सर्वात जास्त गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होतात, तर काही गोष्टी मनाविरुद्ध होतात. आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या गोष्टी मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला सदैव कार्यरत राहावं लागतं. बऱ्याच वेळेला आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागतात, पण त्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी प्रयत्न देखील तेवढेच करावे लागतात. देव म्हणतो, जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल आणि प्रयत्न चांगले असतील तर तुम्हाला यश मी नक्की देईल. फक्त तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की चुकीच्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाविरुद्ध होत आहेत. त्यावेळेला देवावरती विश्वास ठेवा, कारण देव फक्त आपल्या चांगल्यासाठी नेहमी चांगलं करतो.
प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, पण काही वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होतात. ते वेळ विसरू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल की काही गोष्टी मनाच्या विरुद्ध होत आहे, तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवा. देवावरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला मनाविरुद्ध नेतात, तर काही गोष्टी मनाप्रमाणेच होतात. जर आपला देवावरती विश्वास असेल तर नक्की गोष्टी मनाप्रमाणे होतील. देवावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. आजच्या काही गोष्टी ज्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पण त्या पूर्ण करायच्या असतील तर प्रयत्न आपल्याला करावे लागतील. देव म्हणतो, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी काल तुमची साथ देत होतो, मी तर आज तुमची साथ देत आहे आणि मी सदैव अशीच तुमची साथ देणार आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. देव नक्की तुमची साथ देईल आणि देवावरती जर तुमचा विश्वास असेल, तर देव तर तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वेळेला देव तुमची साथ देतो. देवावरती विश्वास असेल तर देव आपल्याला अडचणीच्या काळात देखील सुख देत असतो. होय, देव आपल्या सदैव पाठीशी असतो. देवावरती आपला विश्वास असायला हवा. देवावरती विश्वास असेल तर सर्व काही देव त्याच्या मनाप्रमाणे आपल्या आयुष्यात चांगलं करेल. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की देव आपल्या मनाविरुद्धच्या गोष्टी करतो आहे, पण तसं काहीही नाही. देव तर आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करतोय. आपलाच देवावरती विश्वास असायला हवा. देवावरती विश्वास असेल तर आपल्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. फक्त देवावरती विश्वास ठेवून प्रयत्न करावी लागतील. होय, देवाने आपली साथ कधीही सोडलेली नाही. देव आपली साथ कधीही सोडणार नाही आणि देवाने आपल्या आयुष्यात आपली साथ कधीच सोडली नाही. देवाने आपल्याला दुर्लक्ष केलेलं नाही. आपण सुद्धा देवाकडे दुर्लक्ष करता कामा नये. देवावरती विश्वास असू द्या. देव सदैव म्हणतो, मी तर सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही हे बघा. मी तुमची साथ सदैव देत आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवता की नाही हे बघा. देव बोलतोय, अरे मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे. मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेला योग्य प्रयत्न करा. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की देव आपल्या मनाविरुद्धचे कामं करतोय. कदाचित आपल्याला जे हवं होतं ते देव आपल्याला देत नाही. पण तसं नसतं. आपल्याला जे हवं आहे तेच तर देव देत आहे. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असू द्या. देव बोलतो, मी कधीही कुणाला काहीही त्रास देत नाही किंवा मी कधीही कुणाला फक्त दुःख देत नाही. मी नेहमी सुख देतोय, पण तो स्वतः त्याच्या मनाला दुःख लावून घेतोय. लक्षात ठेवा, काही व्यक्ती स्वतःला दुःखी करतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात संकट येतं. त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात आणि त्यामुळे ते मागे राहतात. जो व्यक्ती देवावरती विश्वास ठेवतो, प्रयत्नही करतो, पण त्यांचा विश्वास देवावरती ठाम नसतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यात संकटे तर नक्कीच येणार की. देवावरती विश्वास असेल तर कधीही देवावर शंका घ्यायची नसते. देवाचे फक्त नामस्मरण केल्या मात्राने देव आपली साथ द्यायला सुरुवात करतो. देव म्हणतो, मी काल तुमच्या सोबत होतो. मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी कधीच तुमच्यापासून वेगळा नाही. मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे. आयुष्याच्या अशा काळात जेथे सर्व लोक सोडतील तुमची साथ, तेव्हा काळजी करू नका. मी स्वतः म्हणजेच देव तुमची साथ देईल. देवावरती विश्वास असेल तर देव वाईट काळात तुमच्यासाठी योग्य मार्ग नक्की काढेल. देवाला म्हणा, हे देवा, तू तर माझ्या सदैव पाठीशी आहे. तू माझी साथ काल दिली, तू माझी साथ आज देत आहे आणि तू माझी साथ सदैव देत आहेस.
फक्त काही गोष्टी सर्व मनाप्रमाणे होत नाहीत, त्या मनाप्रमाणे करण्यास सुरुवात कर. देवाचे सदैव नाम जपा. देव आपली साथ कधीही सोडणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक त्या वळणावर जेव्हा एकटं पडल्यासारखं वाटत असतं, तेव्हा देव आपली साथ देतो. देवाला आपण घाबरले नाही तरीही चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजे निसर्गाचा एक कठोर आणि कधीही न बदलणारा नियम आहे. या नियमाला देव पण चुकले नाही. देवसुद्धा या नियमाखालीच येतात. देवाला आपण घाबरले नाही तरीही चालते, पण या गोष्टी कधीही लक्षात ठेवा. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिच्या संथपणाची खळखळाट जाणवते, परंतु तिच्यापासून काही अंतरावर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर गतिहीन दिसते. तसे स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमन केल्यावर आपले अस्तित्व उरत नाही. जे दृष्टी दिसते ते फक्त चकणे, परविर्त जीवनाची चमक व प्रप्रकाशित उत्तरेत अगदी तसेच व्हावे. आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त प्रवृत्तीत अथवा तेजात ठेवणे ही त्याग व स्थितीची अस्वस्थता होय. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपण ज्या गोष्टी करतोय कदाचित त्या बरोबर आहेत की नाहीत, पण आपण ज्या गोष्टी करतो तो नेहमी बरोबर असतात. देवावरती विश्वास ठेवा आणि सतत देवाला सांगा, ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिलाय, देव त्यांची नक्की वेळ वाईट करेल. लक्षात ठेवा, देव असा आहे जो कर्माचा बदला कर्माने घेतो. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामी सेवा करताना आज जन्म. स्वामी नाम किती असेल मोठे, जरी घेतले तरी सरत नाही. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने बऱ्याच गोष्टी दूर होतात. वाईट कर्म करून तुला वाटत असेल स्वामी मला साथ देतेत की नाही, तर तुझा भ्रम आहे. स्वामी म्हणतात, एक आस एक विसावा. स्वामी नामाचा मेसेज रोज दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात महाराज तुमचाच सहवास असावा. श्री स्वामी समर्थ. जीवनात 2 वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तरीही ईश्वराचीच कृपा. आपण त्याचे दास आहोत. तोच आपला संरक्षक. ईश्वर आहे आपला देवदाता आणि मदत करणारा. गुरु असता पाठीशी का चिंता करावी व्यर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्य लागतं. गोष्टी मनाविरुद्ध होतात. कर लेंगे गिले शिकवे फिर कभी अपनों के लिए. आओ दुआ करे वो भी स्वामी समर्थ के लिए. स्वामी समर्थ के पास करो दुआ, कभी ना होगे तुम नाराज, क्योंकि स्वामी हमेशा देते हैं सबकी साथ. कभी तुम दूसरों के लिए दुआ कर कर तो देखो, तुम्हें अपने लिए मांगने की जरूरत नहीं पड़ेगी. स्वामी म्हणतात, जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलंच नाही. सूर्य बोलत नाही तर त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याप्रमाणे तुम्ही बोलू नका. तुमचा प्रकाश म्हणजे तुमचे कर्म तुमचा परिचय देतील. स्वामींचं नाव मुखात असेल की कितीही मोठं संकट का असेना, त्यावर मात नक्की करता येईल. हे स्वामींची लीला. आयुष्याच्या असंख्य संकटात एकच व्यक्ती देणार आपली साथ. स्वामी समर्थ महाराज सदैव असतात सोबत. मृत्यूचे भय बाळगू नका, त्याला मित्र करा. सर्व अंगाने सुख सुंदर करा. मजला ठाव द्यावी पायी म्हणा आपलाच आहे. आयुष्यात बऱ्याच संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. वेळ आज वाईट आहे, उद्या चांगली येईल. वेळ तर बदलून जाईल हे नक्कीच आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. जिथे सर्व शक्ती होतात असमर्थ, तिथे फक्त एकच शक्ती असते, ती म्हणजे स्वामी समर्थ.
तू माझा आधार स्वामी राया, तूच माझी साथ देणारा आहे. निघू दे मला मनातले भय, असा दिन उजळू दे निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. आयुष्यात बऱ्याच वेळेला गोष्टी होतात मनाप्रमाणे, तर बऱ्याच वेळेला गोष्टी होतात मनाविरुद्ध. संकटात आठवते एक नाम, स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, देवाला काही गोष्टी असतात ज्या करतात. देव आपल्या मनाप्रमाणे सुद्धा काही गोष्टी करतात, मनाविरुद्ध सुद्धा काही गोष्टी नक्की होतात. आपला देवावरती विश्वास असेल तर देवच आपली साथ देतो. एका शिष्याने गुरूंना विचारलं की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा. त्यावर गुरु म्हणाले की आपल्या चिंता, काळजी याचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्यांचा चिंता आणि काळजी त्यांच्या चरणी पडतात आणि त्या दडपणापासून तुम्ही आणि आपण मुक्त होतो. लक्षात ठेवा, तुम्ही हे ऐकलं असेल की हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तो जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्यांना काही उपयोग येणार नाही. हृदयाला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही देवाची भक्ती करू शकता, देवाचे नामस्मरण करू शकता, अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या करू शकता. विश्वास हा स्टिकरसारखा असतो, दुसऱ्याला वेळेला पाहिल्यासारखा बसत नाही. पहिल्यांदा जेव्हा बसेल तो पुन्हा तसाच बसेल याची गॅरंटी नाही घेता येत. आयुष्यात कोणाचीच गोष्ट कधी कायमची नसते. एकतर तिचं फळ हे काळा संपून जाते किंवा वेळ संपून जाते. जीवनात ताणपूर्वक गोष्टी केल्याने वेळ मनाविरुद्ध गोष्टी होतात. सुंदर शब्द सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बऱ्याच वेळेला कुठलीही गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे करता येते, फक्त आपला स्वामीवरती विश्वास हवा. लक्षात ठेवा, स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करता, नको त्या फाईल डिलीट करताना आयुष्यात मगर वेळ अशी वाईट येते, तेव्हा असेच करा. नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डिलीट करा, पुन्हा वेळ होईल. म्हणजे जेव्हा ज्या व्यक्ती त्रास देईल त्यांच्यापासून दूर जा. ज्या गोष्टी वारंवार आठवणीत येते विसरण्याचा पूर्ण प्रयत्न करा. समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र शांतता कधी सोडत नाही. तसं तुमच्या मनात वाईट वेळ विचार वादळ सुरू असेल तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखी कोणताही आजार नाही आणि दयेसारखा कोणताही पुण्य नाही. अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी समर्थ यांची जो भक्ती करतो तो सदैव पुढे जातो. मी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुझ्या समोर येऊन जातो, पण तू ओळखायला चुकतो. मी तुला कधी मुक्या प्राण्यामध्ये तर कधी उपाशापोटी गरिबाच्या तर कधी अडचणीत असलेल्या जीवनात भेटतो. तू फक्त विश्वास ठेव, मी सदैव तुझी साथ देत असतो. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं, पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी स्वरूपाला पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो. देवावरती श्रद्धा नक्की असावी पण अंधश्रद्धा नको. देवावरती विश्वास नक्की असावा पण तो विश्वास आपल्याला मातीत घालेल किंवा आपला फायदा उचलून न्यावा लावेल एवढाही नसावा. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार. देव म्हणतो, देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल तर तुमची चिंता देवाला असेल. देव म्हटला पाहिजे, हा माझा शिष्य आहे, हा माझा भक्त आहे, मी यांना कधीही अडचणीत राहू देणार नाही. जीवनात अपमान, अपयश, धोका यासारख्या गोष्टी, कडू गोष्टी सरळ गिळायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बऱ्याच वेळेला गोष्टी मनाविरुद्ध होतात. देवावरती विश्वास असेल तर सदैव मनाप्रमाणे होतात. आपल्या सद्गुरूंवर नेहमी नकोचा विश्वास ठेवू नका. स्वामी चरणी प्रार्थना करा, हे स्वामी राया, तुम्ही सदैव पाठीशी राहू द्या तुमची छाया. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेत आहे तर तुम्ही तुमचा अनुभव नक्की द्या भक्ताला.
नामानेच अंतःकरण शुद्ध बनते. नामाने मन अंतरात्म्यात प्रवेश करू लागते. स्थिर बनते ती आपली वास्तुस्थिती. नामाने काळजी वाटणे नाहीशी होते आणि मग तळतळाट ही कायमचा आपल्या आयुष्यातून हा दूर निघून जात असतो. त्यामुळे तळतळाट, योग्य गोष्टी ह्या योग्य वेळेला केलेल्याच बऱ्या असतात. देवावरती विश्वास ठेवून कार्य केल्याने आपल्या आयुष्यातील अनंत संकट आणि संकटातील जे आपल्याला अडचणी येतात त्या आपोआप दूर व्हायला लागतील.